नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आजची सुरुवात करूयात सरसगड किल्ल्यापासून। तुम्हाला अष्टविनायकांपैकी पालीचा बल्लाळेश्वर माहीत असेल। पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे जो किल्ला आहे त्याला बोलतात सरसगड किंवा पगडीचा किल्ला। महाराष्ट्रातील एक बुलंद किल्ल्यामध्ये सरसगडाचं नाव मोजलं जातं। तुम्हाला जर सरसगडाला यायचं असेल तर पाली या गावात यायचं आणि एक्झॅक्ट बल्लाळेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बॅक साईडला जो आहे तो आहे पालीचा किल्ला। ठीक आहे, तुम्ही जर मानगाव साईडने येत असाल तर तुम्ही ह्या रोडने याल। तुम्हाला येताना तुमच्या डाव्या उजव्या हाताला एक विहीर लागेल। विहिरीपासून थोडंसं पुढे गेलं की हा जो रोडवर जातो आहे तो तुम्हाला डायरेक्टली सरसगडावर घेऊन जाईल। मित्रांनो, तुम्ही गावातनं ज्यावेळेस चढाई चालू करता इथे आल्यानंतर एक उजवीकडे हा रोड वर जातो। ह्याच रोडनं आपल्याला वर जायचं आहे आणि वर गेल्यानंतर पालीचा किल्ला आहे। रस्त्याच्या बाजूला एक शाळा आहे, शाळेपासून वर येऊ शकता। मित्रांनो, सरसगडाची पहिली झलक गावातून आल्यानंतर हा जो तुमचा सरसगड आणि याचे हे दोन बुरुज दिसत आहेत आणि ह्या दोन बुरुजांच्या मध्ये ज्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तिथं आहेत। आपण जाणार आहोत उजवीकडे, हा रोड इकडे जातो। आणि मी आत्ता माझ्या मित्राला सांगत होतो की व्लॉग काढताना बोलण्याचं महत्त्व किती आहे। सुरुवातीला तुम्हालाही वाटत असेल की आपण बोलल्यानंतर आपला आवाज खराब येतो। तुला वाटतं का आपला आवाज खराब आहे? मित्रांनो, हा स्वतःला हरिजित सिंग म्हणतोय, असेल हा हरिजित। आपण जेव्हा कोकणातले ट्रेक करतो जसं सरसगड किंवा सुधागड, हे किल्ले थोडेसे कोकणात येतात, त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा असतो। सकाळचे जवळपास 11 वाजलेत, त्याच्यामुळे दम लागतो आहे। आणि किल्ला अगदी छोटा असेल तरी खडी चढाई असल्यामुळे थोडासा दम वगैरे लागतोच, पण माणूस आहे तेवढं सहन करावं लागतं। मित्रांनो, किल्ल्याची वाट इतकी सुंदर आणि इतकी शांत आहे, तुम्ही वाट बघाच, मला एकदा वाट दाखवतो। गडावर खरंच शांती आहे। मला वाटतं आम्ही 2-3 जण ट्रेकला असू, आम्ही तर दोघंच आहेत, बाकी गडावर एक गाडी आली आहे कदाचित, बाकी दुसरं कोणी नाही आहे। रतनगडला गेलेत सगळे, रतनगड फुलं बघायला। हां, फुलं बघायला दिसली काय फुलं? नाही? अरे हा बघा सरसगड, कशी वाटली पोच? कशी वाटली पोच? मित्रांनो, जवळपास अर्धा पाऊण तास झाला आहे, थोडं वर आलो होतो आम्ही आणि दुपारच्या उन्हामुळं इतका त्रास व्हायला लागला आहे। ऑलमोस्ट 5 मिनटं कसं तरी होत होतं। आता बॅगेत एक चुकून पार्लेजीचा पुडा सापडला, 2 बिस्किटं खाल्लेत, जरा पाणी पिलं आहे। ऊन इतकं आहे, बरं वाटतं थोडंसं, पण त्रासही भोगत आहे। अजून पूर्ण किल्ला चढायचा आहे, आत्ताशी अर्धा तास झाला आहे चढून, बघूया पुढे काय होतं आहे, गडावर काय बघायला मिळतं। आपण यासाठी उत्सुक असाल तुम्ही पुढे बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका नसेल केलं तर। काय बोलताय मित्रांनो? गडाचा विभाग इथं चालू होतो, गड इथं चालू होतो माझा। ह्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपल्या पूर्वजांची आणि पूर्वजांची साक्षी
मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी ट्रेकर आहे, लई ट्रेक करतो, मी काय सणा चढत असेल. चुकीचं आहे हो. माझी फाटली आहे. ते बीप करायचं येत नाही हो एडिटिंगमध्ये, त्याच्यामुळं मग मी स्वतःच करून टाकलं बीप. फाटली आहे लय. आता ह्या सहज गाड्याच्या 96 पायऱ्या आहेत. 96 पायऱ्या चढायच्यात. मला वाटतं 5-10 चढल्यात बघा. आणि हा तुमचा सगळा सुधागड पालीचा परिसर. नमस्कार मित्रांनो, प्राणी मात्रांवर दया करा. मी या श्वानाला आता 3 बिस्किटे खाऊ घातली, तरी या 4थं मागतोय. माझ्याकडे अजून 4 उरली आहेत. याला सगळे खाऊ घातले तर मी काय खाऊ? त्यामुळे प्राणी मात्रांवर एवढी पण दया करू नका. स्वतः उपाशी मारा, त्यांना द्या. मित्रांनो, गडाच्या मागच्या बाजूला आलो होतो आणि खरंच हे प्रवेशद्वार मी इथं आलो. या जागेवर बसलो मी इथं. आणि मी बसल्यानंतरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मी हा बसलो इथे आणि हा व्ह्यू बघा फक्त. म्हणजे कसा सुंदर आणि काय व्ह्यू असेल ना. एक मिनटं मी कॅमेरा ॲडजस्ट करतो, तुम्हाला सगळी माहिती सांगतो. मित्रांनो, विचार करा, त्या काळी कुणाचाही सरदार असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा संभाजी महाराजांचा किंवा अन्य कुठल्याही सातवाहन काळातील सरदार असो, ज्याच्याकडे हा गड होता आणि ह्या दारात बसून तो खालच्या गावामध्ये असेल, त्याच्या परिवाराबद्दल किंवा स्वराज्याबद्दल विचार करत असेल, इथे बसून त्याला काय फिलिंग येत असेल ना. किती सुंदर आहे सगळं. हा बुरुज, हा दरवाजा. मला आठवत आहे 1-2 वर्षापूर्वी माझ्या घरी फरशी बसवली होती. बाहेरचे कारागीर होते, कुठेतरी राजस्थानी वगैरे कारागीर असते. फरशी आजच्या घडीला फरशी उखडली आहे. फरशी जवळपास बदलण्याची वेळ आली आहे. म्हणजे एवढा खर्च करून, एवढी मेहनत करून, एवढं नवीन तंत्रज्ञान वापरून जी फरशी बसवली ती 2 वर्षामध्ये खराब झाली. ही जी वास्तू तुम्ही बघताय, ही वास्तू जवळ 5000 वर्षापूर्वीची आहे. आता थोडीफार पडझड तर होणार. तुमची 2 वर्षात फरशी तुटू शकते. 2000 वर्षात आमचा गड नाही तुटणार थोडासा. पण त्या काळात त्याचं वैभव किती असेल, त्या काळात त्या गडाचं महत्त्व किती असेल, याला बनवायला लागलेली मेहनत किती असेल. एक एक दगड हळूहळू आणून इथं बसवला. तो शेपमध्ये नसेल तर परत त्याला तोडायचा. कितीतरी वर्षानुवर्ष ही प्रोसेस चालली असेल. त्याला कन्सिस्टन्सी आपण म्हणतो. आजच्या ट्रेकमध्ये तेच झालं. माझ्याकडून ट्रेक काय होत नव्हता. मी जास्त दमलो होतो. जवळपास शक्यता नव्हती माझ्याकडून, पण कन्सिस्टन्सी थोडं करत चालत राहिलो आणि इथपर्यंत पोहोचलो. आपण या दरवाजाबद्दल बोलत होतो. मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. तुम्ही त्या दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळ आला, हा समोरचा सगळा प्रदेश. ही नदी वगैरे दिसते आपल्याला. इथं तटबंदी आहे. इथं हा जो प्रकार तुम्ही बघताय, हा फक्त एक होल नाही आहे. इथं रात्रीच्या वेळेस दिवाबत्ती करता केलेली सोय ती. म्हणजे त्या काळचे जे किल्ले बांधणारे व्यावसायिक किंवा बांधकाम करणारी जी लोकं होती, एवढ्या बारीक गोष्टींचा विचार केला आहे त्यांनी की रात्रीच्या वेळेला अंधार असेल, त्यावेळेस काय लाईट नव्हती. अंधाराच्या वेळेस इथं उजेड दिवाबत्तीसाठी सोय करून ठेवली. म्हणजे किती इथे डोकं ना. त्यानंतर हा जो बुरुज बघताय, ह्या बुरुजाच्या इथे वरती इथे हे दिसतात, इथे असे ओपनिंग आहेत. या 1, 2, 3 या अशाच बळच नाही ठेवल्यात. जर कधी काळी शत्रूने हमला केला तर तिथून गरम तेल ओतता येईल किंवा वाऱ्याचा झोत तिकडे जाता येईल, या गोष्टीसाठी त्या होल वगैरे केलेत. आता इथे एक पाणी साठलंय याच्यामध्ये. आत्ता पाणी साठलंय. आधी काय होतं मला माहीत नाही, पण काहीतरी विचार करूनच बांधलं असेल. बिना विचार करता कुठलीच गोष्ट आधीच्या काळात केली जात नव्हती. आत्ताच्या काळात भरपूर गोष्टी बिना विचार करता करतात. तुम्ही बांधलेला पुण्यात तर 2 वर्षाला पूल बांधतात, 3ऱ्या वर्षी तोडून टाकतात. 1000 कोटीचा पूल. आणि फक्त छत्रपतींच्या नावाखाली मतं मागायची. बंद करा. मित्रांनो, सरसगडावरती टोटल 8 पाण्याच्या टाक्या आहेत. तुम्ही सरसगडाच्या ह्या शेवटच्या भागात जर आलात
शेवटच्या भागातली जी इथं पाण्याची टाकी आहे डाव्या हाताला, ती पाणी पिण्यायोग्य आहे. इथे बाजूला महादरवाजा आहे. भरपूर अशा पाण्याच्या टाक्या इथे खोदल्या गेल्या. त्या जवळपास 10 पाण्याच्या टाक्या आहेत. याच्यावरून एक अंदाज काढता येतो की गडावर राबता मोठा होता. गडावर येणारी जाणारी राहणारी लोकं भरपूर होती. गडाचा घेरा जरी छोटा असेल तरी टाक्यांच्या अंदाजावरून आपण एवढा एक अंदाज बांधू शकतो की गडावर खूप लोक राहत असतील त्या काळी. कारण ह्या बाजूला जर बघायला गेलात खूप साऱ्या गुफा या डोंगराच्या खाली आहेत. इथेही पाणी आहे पण हे पिण्यायोग्य नाही. त्याच्या अशा पुढे भरपूर गुहा आहेत. मी तुम्हाला चला पुढे दाखवतो. आणि हे जे अशा प्रकारचे होल आहेत याचा अर्थ इथे तंबू किंवा बांबू ठोकण्यासाठी काहीतरी त्या काळी अस्तित्वात होतं, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये सावली किंवा अशा प्रकारचे कापड वगैरे लावून त्या काळी सावली केली जायची. कारण त्या काळात पत्रा नव्हता. त्याच्यामुळे मलमली कापड किंवा लाकडापासून बनवलेल्या शेड पत्रे, ज्याला आपण म्हणतो सप्पर, अशा टाईपचं काहीतरी करत असतील ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी. भरपूर असे होल आहेत. इथं एक आहे, रस्त्यानं भरपूर आहेत. इथं हे एक सुंदर मंदिर वजा खोली आहे. उशीर झाला आहे, पावसाचाही अंदाज शक्यतो आहे, त्यामुळे आम्ही लवकर गड उतार करायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, जाता शेवट आपल्या पूर्वजांच्या ज्या अवशेष किंवा खानाखुणा आहेत ते खूप थोड्या उरल्यात. आपल्या पुढच्या पिढीलाही बघायला मिळतील का नाही शक्यतो कमी.